महाराष्ट्रामध्ये मुली गायब होण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत वाढलेलं आहे। प्रामुख्याने अमरावती या जिल्ह्यामध्ये अनेक मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झालेल्या आहेत, त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही। हेच लोण आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या मंचर गावामध्ये या ग्रामीण भागामध्ये पसरलेलं दिसतं। सकाळी कॉलेजला जाते असं सांगून या ठिकाणाहून एक मुलगी घराबाहेर पडली, ती आलीच नाही। त्यानंतर त्या मुलीच्या आईने मंचर पोलीस स्टेशन या ठिकाणी मुलगी गायब झाल्यावर तक्रार दिली, मात्र त्याचा तपास चालू आहे। मात्र हे सगळं असताना याच्या मागे एक घटना आहे, स्टोरी आहे आणि कशा पद्धतीने हे जे संपूर्ण रॅकेट चालतं ते आपण आज समजून घेणार आहोत। तिने हे ह्या मुली गायब होतात, त्याबाबत आपल्यासोबत त्या मुलीची आई आहे, ती सांगणार आहे। ताई, नक्की घटना काय होती? माझी मुलगी 5-6 महिने इंस्टाग्राम वरती बोलत होती। नंतर 2-3 महिन्यांनी मी कामाला जायची आणि आजूबाजूचे मुलं म्हणायला लागले, अगं तू गेल्यावरती तुझी मुलगी हिंदी मध्ये बोलते। मग मला जरा वाटलं की मुलासंग बोलत असन, म्हणून मी तिच्याकडनं फोन घेतला आणि म्हटलं तू कुणा संग बोलती? मग त्या पोरीला संग मी ती मुलगी दिसली, मी तिला बोलले माझ्या मुलीला तू सारखं फोन करू नको, तू कुठली आहे काय? ती म्हटली की मी हैदराबादची आहे असं तिने सांगितलं मला। मी तिला खूप बोलले, म्हटलं माझ्या मुलीला परत तू कॉल नाही करायचा, पण माझी मुलगी इंस्टाग्राम कॉलवरून तिच्या संग बोलायची। आणि मग धुलीवंदनच्या दिवशी ती मुलगी इथं मंचर मध्ये आलेली आणि मी तिला अचानक पाहिल्यावरती म्हटलं ही मुलगी कोण? तर माझी मुलगी म्हटली की ती नाही का ती हैदराबादची आहे, ती इथं तिची बहीण हॉस्टेलला आहे, त्याच्यामुळे ती हॉस्टेलमध्ये राहते, ती आता परत गावाला जाणार म्हणून ती धुलीवंदनसाठी इथं आली। मग ती म्हटलं ठीक आहे। आणि ती आता 20 तारखेला माझी मुलगी आहे ना कॉलेजला जाते म्हणून सांगितलं आणि ती कॉलेजला गेलीच नाही। मग आम्ही 4 वाजता मंचर पोलीस स्टेशन मध्ये कळवलं, त्यांना कंप्लेंट दिली। त्यांच्याकडनं असं कळलं की ती मुलगी समाधान लॉज मध्ये राहायची आणि माझ्या मुलीला 2-4 वेळा भेटायला आलेली आहे। त्याच्यानंतर थोडं पोलिसांनी तपास केला, त्याच्यात कळलं की ती विशाखा लॉज मध्ये राहिली आणि आता तिचं काहीच म्हणजे लोकेशन नाही दाखवते, काहीच नाही। तिला कॉल केला होता जेव्हा कंप्लेंट दिली तेव्हा एकदा फक्त तिने कॉल उचलला आणि तिने सांगितले माझ्याकडे नाही आली। आता लोकेशन मध्ये कधी हैदराबादचं दाखवते, कधी बिहारचं दाखवते, कधी यूपीचं दाखवते। अजून काही तपास नाही लागला। आज 7 दिवस झाले माझी मुलगी गायब आहे। तुम्ही सध्या राहायला कुठे आहेत तुम्ही सध्या? अवसरी गावात। बरं, ठीक आहे। तुमच्या कुटुंबात तुम्ही दोघं नवरा बायको आणि मुलगी? एक विषय आमची परिस्थिती नाही, आम्ही म्हटलं एकच मुलीला शिकवायचं आणि मोठं करायचं, दुसरं मुलगा केला तर आम्हाला आमची परिस्थिती नव्हती तिला, म्हणून आम्ही एकच ठरवलेलं आणि ती मुलगी होती म्हणून आमची इच्छा होती की तिला शिकवायचं आणि तिची पण इच्छा होती की मम्मी मला पोलीस भरतीमध्ये जायचंय। आम्ही तिला 12वी नंतर अकॅडमीला टाकणार होतो आणि तिला 2-3 वेळा प्रमाणपत्र मिळाली, तिची हाईट होती म्हणून सर पण म्हटले ही लवकर सिलेक्ट होईल असं सरांनी पण सांगितलेलं। आता जी तुमची मुलगी जी आहे, ज्या मुलीसोबत गेलेली आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? काय तुमच्यापर्यंत काय माहिती आली? तुमची गाठ भेट झाली का त्या मुली? हो, एकदा धुलीवंदनला ती इथं आली होती ना, मग तिची मैत्रीण मुळवाडी रोडला राहते, मग तिच्या मैत्रिणीकडे तुमच्या मुलीची मैत्रीण? हा एक आहे, ती आपली मुळवाडीला राहते आणि ही मुलगी तिथं आलेली आणि मग मी तिला विचारलं की ही कशी काय इथं, कारण मी तिला व्हिडिओ कॉलवर पाहिलं होतं ना, तर म्हटलं ही इथं कशी काय? तर ती बोलली की ती आहे ना हैदराबाद वरनं इथं हॉस्टेलला आलेली आहे, हॉस्टेलमध्ये राहिली आणि तिला मंचर बघायचंय, ती 2 दिवसांनी जाणार आहे असं सांगितलं मला। मग मला अशी आयडियाच नव्हती की ती माझ्या मुलीला न्यायलाच यायची। म्हणजे तुमची मुलगी तिच्यासोबत गायब होण्या अगोदर ती या मंचर मध्ये 2-3 वेळा येऊन राहिलेली आहे? 4 वेळा आलेली आहे। 4 वेळा आलेली आहे। मग त्यावेळेस समाधान लॉज मध्ये राहायची, आमच्या अवसरी गावात नाही आली ती, कारण मी तिला बोललेले की तू एवढे बिहारची माझ्या मुलीला सारखी कॉल करती, 5-5 मिनिटाला कॉल करती, आजूबाजूचे बोलायला लागले, तू एवढी फोन कशाला करती? आणि मी तिला विचारलं तुझं वय किती?
ती बोलली की 22 वर्ष. म्हटलं तू 16 वर्षाच्या मुलीसंग कशाला बोलती, नको बोलू तू तिच्या. म्हणून ती काय करायची, अशी कॉल नव्हती करत, इंस्टा कॉल नंतर इंस्टा चॅटिंग वर बोलायची. तुम्ही तुमच्या मुलीला वारंवार सांगितलं होतं का तिच्याशी खूप वेळा बोलत जाऊ नको सांगितले. किंवा तिचे संबंध ठेवू नको म्हणून? हा, खूप वेळा सांगितलेलं, पण ती इंस्टा कॉल करायची याच्यावरती, म्हणजे नाही का चॅटिंग वर बोलायला लागायची. आणि ज्या मुलांनी पाहिलं होतं तिच्या संग बोलताना त्या समाधान लॉज मध्ये, तो पण पोलिसांना हे म्हटला की ती सारखी मुलीला म्हणायची तू कधी येणार आहे, तू कधी येणार आहे, अशी बोलायची. म्हणजे त्या मुलांनी प्रत्यक्ष तिला भेटताना पाहिलेलं आहे. ज्या दिवशी तुमची मुलगी गायब झाली त्या सकाळी काय घटना घडली, की घरून निघल्यानंतर काय होतं विषय? घरून ती कॉलेजला नेहमीप्रमाणे त्यांचे आता परीक्षा चालू झाल्या, मग त्यांचे 12वीचे तास चालू होते. मग ती सकाळी 7:30 वाजता निघाली अवसरीतून आणि बस स्टॉप वर थांबली. आणि आता फुटेज मध्ये असं दाखवलंय की तिने शाळेचा युनिफॉर्म ते टॉयलेट बाथरूम आहे तिथं बदलला आणि मग तिला दत्त दरबार मधून ते फोन मग तिला कॉल केला आणि मग ती तिथून गायब झाली. एवढंच फुटेज मध्ये दिसले. पोलीस तपासात काय, आता तुम्ही पोलिसांसोबत फिरताय, तुम्ही अंदाजे हे पाहिलं तर 21/4 म्हणजे 20/4 तक्रार दिलेली आहे. आणि तपासात काय आढळलं तुम्हाला? पोलीस म्हणतात ते की तिचं लोकेशन ट्रॅक होत नाही मोबाईल, तिचं लोकेशन कधी हैदराबादचं दाखवते, कधी युपीचं दाखवते, कधी ह्याचं, ती नुसती ट्रॅव्हल करते सर. पण आज 7 दिवस झाले तिने माझ्या मुलीला 16 वर्षाच्या मुलीला सिगरेट प्यायला दिला. आता माझ्या मनात हा प्रश्न आहे, अजून काय काय पुढे करायला लावल ती मुलगी. म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा असं कळलंय की ती त्या लॉज मध्ये सिगरेट पण पिल्या, बिर्याणी खाली, 4 वाजता ते तिथून गायब झाले. म्हणजे एकंदरीत सोशल मीडियावरती ओळख झाली, हा, वाईट व्यसन असेल किंवा पैशाचं आम्ही दाखवण्यात आलं, हा. तर त्याच्याबद्दल काय सांगा? नाही तिला म्हणजे मी एकदा अशी तिची बॅग चेक केली, बॅग मध्ये मला तिची चांदीची चेन, आणि आमची एवढी परिस्थिती नाही का एवढी मोठी एवढी जाड चेन आम्ही तिला करू. मी तिला विचारलं ही चेन कुणाची, पण ती बोलली की आधी सांगितलं मैत्रिणीची. मग आम्ही खूप मारलं तिला, मग ती बोलली कॉलेजमध्ये सापडली. मी ती चेन घेतली, म्हटलं परत इथून पुढे कुणाचं आणायचं नाही. आणि आवटे कॉलेजच्या मॅडम आहेत ना, त्यांच्याकडं हे देऊन आले. म्हटलं कुणाचे विद्यार्थ्यांचे असेल तर असं. पण आता माझी मुलगी गेल्यावर मला डाऊट आहे तिनेच दिलेली ती चेन, आम्हीच दाखवले. अजून काय भेटवस्तू अशा तिच्याकडे असे म्हणजे पैसे द्यायचे तिला. आणि एक शर्ट घेतला होता 4 दिवसापूर्वी, आणि त्याची पण परिस्थिती आमची नव्हती का एवढा भारी शर्ट घेऊ आम्ही. मी तिला विचारलेलं, ती बोलली की मी दुकानातनं उधार घेतला, त्या काकांना मी थोडे थोडे पैसे देणार आहे असं बोल. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ती गेलीच. असं आम्हीच दाखवलं माझ्या मुलीला. शेवटचं मंचरचं लोकेशन काय आता काय दिसलं तुम्हाला? विशाखा लॉज मध्ये. विशाखा लॉज मध्ये किती वाजेचं लोकेशन त्याचं? म्हणजे आधी समाधानचं दाखवलं ना, तर तिथं ते नाही माहिती, पण विशाखा लॉज मध्ये दुपारचं आहे लोकेशन. तिथं त्यांनी बिर्याणी ते आणि सिगरेट ते दाखवले. आणि त्या कोण तर पोलिसांचं म्हणणं आहे की त्या तिथून 4 वाजता निघाल्या. हे जे आता तुम्ही ज्याचा आरोप करताय, बरोबर, ती जी मुलगी आहे ती या ठिकाणी यायची तेव्हा काय नाव सांगायची तुम्हाला? काय? रिया. रिया. हा, माझ्या मुलीला बिट्टू सांगितलेलं, नंतर रिया सांगायची. आता तिथं समाधान याच्यामध्ये आम्ही बघितलं, आम्ही सांगितलं आधार कार्ड आहे का, तर त्याच्यावरती तिचे पूनम सिंग अशा ह्या नावाने तिचं आधार कार्ड आहे. म्हणजे ती अशी वेगवेगळे नाव वापरते, ती अशी करते. आता ज्या पद्धतीने आपण पाहिलं की हे सर्वसामान्य कुटुंब आहे, आज एकुलती एक मुलगी जी आहे ती त्यांच्या घरातली गायब झालेली आहे. अत्यंत दुःखात हे कुटुंब आहे. पण तसं पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती जी झालेली ओळख आहे आणि त्या ओळखीमधून हा जो सगळा प्रकार घडलाय हा अत्यंत चिंतेचा असा प्रकार आहे पालकांसाठी. कारण ही जी रिया जी नाव सांगते, नाव वेगवेगळे बदलून राहणारी जी पूनम सिंग असेल किंवा बिट्टू असेल, ह्या मुलीने पहिल्यांदा मुलीला यांच्या अल्पवयीन मुलीला सोशल मीडियातून संपर्क केला आणि त्याच्यानंतर तिला वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवलं. त्याच्यामध्ये पैशाचं भेटवस्तूचं असेल असं आमिष दाखवलं आणि स्वतःच्या जाळ्यात ओढलं. आणि त्यानंतर ओळख वाढवली आणि स्वतः प्रत्यक्ष मंचरमध्ये येऊन 2 ते 3 वेळा या ठिकाणी राहिली आणि त्यानंतर एक दिवस तिला घेऊन गायब झाली. तर हे सगळं जो प्रकार आहे याच्यानंतर पोलीस तपासामध्ये त्यांचं आता वेगवेगळे लोकेशन
त्याच्यामध्ये येतंय आणि पोलिसांना तपासामध्ये मोठ्या अडचणी आता येत आहेत, मात्र पोलिसही तपास त्या पद्धतीने करत आहेत. मात्र हे सगळं जरी असलं तरी ह्या पालकांना सध्या तरी ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. आपलं पाल्य नक्की कुणाशी सोशल मीडियावरती संपर्कात आहे, कुणाशी बोलतं, ह्या सगळ्या गोष्टीची आपण त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याकडे नक्की एवढ्या महागाच्या वस्तू का येतात, कुठून येतात, ते नक्की त्यांना कोण देतं, ह्याही गोष्टीवरती या आता पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज सध्या निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या मुली गायब होण्याचं प्रमाण अत्यंत वाढत आहे. गुन्हेगारही नवीन नवीन कृत्य वापरून याच्यामध्ये हे गुन्हे करत आहेत. अशातच सध्या पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. किमान या मंचरच्या सर्व घटनेवरून या ठिकाणच्या लोकांनी या गोष्टीची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.